नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, M.Com सेकंड सेमिस्टर थर्ड, चॅप्टर 2 ऑडिट ऑफ लिमिटेड कंपनी याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये प्रोसिजर फॉर व्हेरिफिकेशन ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड याची माहिती आपण घेतली. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ डिव्हिजिबल प्रॉफिट याची माहिती या ठिकाणी आपण घेतली. यामध्ये जो पार्ट जो आहे याला आपण आज सुरुवात करणार आहोत. प्रॉफिट वर्सा डिव्हिडंड डिव्हिजिबल प्रॉफिट आणि डिव्हिजिबल प्रॉफिट जो आहे यामधला जो काही डिफरन्स आहे किंवा साम्यता आहे ती बघणार आहोत. ऑल द प्रॉफिट ऑफ अ कंपनी कॅन नॉट बी सेड टू बी डिव्हिजिबल. कंपनीला होणारा सगळा जो नफा जो आहे त्याला डिव्हिजिबल प्रॉफिट असं म्हटलं जात नाही. ओनली दोज पर्शन ऑफ द प्रॉफिट which can be legally distributed to the shareholder of the company in the form of dividend are called divisible profit. जो नफ्याचा जो भाग कंपनी कायदेशीरपणे शेअरहोल्डरला डिस्ट्रीब्यूट करत असते त्याला आपण डिव्हिजिबल प्रॉफिट असं आपण म्हणतो. A number of factors are required to be considered for the determination of divisible profit. Out of different important factors, the following four considerations govern the determination of divisible profit to a great extent. यामध्ये अकाउंटिंग प्रिन्सिपल आहे, प्रोव्हिजन ऑफ द कंपनीज ॲक्ट, प्रोव्हिजन ऑफ द मेमोरेंडम्स अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, लिगल जजमेंट एक्सेट्रा. म्हणजे आउट ऑफ डिफरंट इम्पॉर्टंट जे फॅक्टर आहे, द फॉलोइंग फोर कन्सिडरेशन गव्हर्न द डिटर्मिनेशन ऑफ डिव्हिजिबल प्रॉफिट टू बी ग्रेट एक्सटेंट. डिव्हिजिबल प्रॉफिट जो आहे याला ग्रेट एक्सटेंट बनवण्यासाठी 4 घटक यामध्ये महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये पहिला अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आहे, प्रोव्हिजन ऑफ द कंपनी ॲक्ट्स आहे, प्रोव्हिजन ऑफ द मेमोरेंडम अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आणि लिगल जजमेंट्स. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे प्रिन्सिपल डिटर्मिनेशन ऑफ डिव्हिजिबल प्रॉफिट. डिव्हिजिबल जो प्रॉफिट जो आहे निश्चित करत असताना काय प्रिन्सिपल आहेत, काय तत्व आहेत. सेव्हरल मॅटर इन्फ्लुएन्सेस द डिटर्मिनेशन ऑफ डिव्हिजिबल प्रॉफिट. These arise from the provision of law, case law, and provision in the articles of association of the company, and the principles and policies involved in the determination of true and fair amount of profit. Section 205 of the Companies Act contain provision relating to the declaration of dividend and ascertainment of divisible profit. There are also certain provisions elsewhere in the act connected with the question of divisible profit. All these provisions are stated as below. विभिन्न प्रकारच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत डिव्हिजिबल प्रॉफिट करण्यासंदर्भात, विभिन्न प्रकारच्या ज्या अटी ज्या आहेत त्या यामध्ये आपण बघणार आहोत. फर्स्ट वन आहे प्रॉफिट आफ्टर प्रोव्हाइडिंग फॉर डेप्रिशिएशन. डिव्हिडंड कॅन बी पेड बाय अ कंपनी ओनली आउट ऑफ करंट प्रॉफिट and past profit remaining undistributed, both arrived at after providing for depreciation
in the accordance with the provision of the Companies Act. कंपनी कायद्यानुसार कंपनीला झालेला नफा आणि मागील वर्षाचा नफा जो आहे या नफ्याचं एकत्रीकरण करून डेप्रिशिएशन जे आहे हे डेप्रिशिएशन जे आहे हे लेस त्यामधून केलं जातं आणि येणारा जो नफा जो आहे याला आपण प्रॉफिट असं आपण म्हणतो, इंडिव्हिज्युअल प्रॉफिट असं म्हणतो. हाऊएव्हर द सेंट्रल गव्हर्नमेंट बी इफ इट थिंक्स नेसेसरी so to do in the public interest allow any company to declare or pay dividend for any financial year out of the profit of this company for that year or any previous financial year or year without providing for depreciation. As to how much depreciation should be provided for determine the divisible profit, section 205 provide that depreciation must be provided either first to the extent specified in section 350 or in respect of each item of shareholder depreciable asset for such an amount as it arrived at by dividing 95% of the original cost by the specified period, or third, on any other basis approved by the central government by which 95% of the original cost of each such depreciable asset can be written off on the expiry of the specified period. For in respect of other depreciable asset for which no rate of depreciation has been laid down by the act or the rule made thereunder on such basis as may be approved by the central government by general or special order. Second, grant by the government. Dividend can also be paid out of money made available by the central or state government for the payment of dividend in pursuance of guarantee given by the government. डिव्हिडंड जो आहे हा तुमचा जी काही अवेलेबल जी मनी आहे, डिव्हिडंड कॅन ऑल्सो बी पेड out of money made available by central or state government for payment of dividend in pressurized a guarantee given by the government. गॅरंटी जी आहे यामध्ये गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट जे आहे जो काही अवेलेबल मनी असेल यामधून डिव्हिडंड दिला जाईल अशा प्रकारची जी प्रोव्हिजन देखील यामध्ये आहे. एरर डेप्रिशिएशन. If there is any errors depreciation in respect of past year, it must be provided for out of current or past profit before paying dividend of any financial year. In other words, where a company has not provided for depreciation from any financial year after the commencement of the Company Amendment Act 1960, this should be done before any dividend is declared. Such arrears of depreciation may be provided out of current profit or the profit of the provision financial year remaining undistributed. कंपनी कायदा 1900 जो काही 60चा अमेंडमेंट जो ॲक्ट आहे यानुसार जर कंपनीनं एखाद्या वर्षी जर डेप्रिशिएशनची आकारणी केली नसेल किंवा एखाद्या वर्षी कंपनीनं डेप्रिशिएशन आकारण्या अगोदर डिव्हिडंड दिलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये जो ॲरियर्स असेल डिव्हिडंडचा हा नेक्स्ट इयरच्या करंट इयर प्रॉफिटमधून किंवा प्रिव्हियस इयरचा जो रिमेनिंग अनडिस्ट्रीब्युटेड जो प्रॉफिट आहे याच्यामधून डेप्रिशिएशन देण्याची तरतूद यामध्ये केलेली आहे. नेक्स्ट वन, पास्ट लॉसेस. एनी पास्ट लॉसेस ऑफ द कंपनी मस्ट बी सेट ऑफ अगेन्स्ट
current or past profit, or on both to the extent required by the Companies Act before paying dividend for any financial year where a company has incurred any loss in any previous financial year falling after the commencement of the Companies Amendment Act 1960. Then the lower of the following two amounts should be set off: the amount of the loss, the amount of depreciation provided for the year of those year. जे काही पास्ट लॉसेस आहे या पास्ट लॉसेस संदर्भामध्ये एनी पास्ट लॉस ऑफ द कंपनी मस्ट बी सेट ऑफ अगेन्स्ट करंट और पास्ट प्रॉफिट और बोथ ऑफ द एक्सटेंट रिक्वायर्ड बाय द कंपनीज ॲक्ट बिफोर पेइंग डिव्हिडंड फॉर एनी फायनान्शियल इयर. एखाद्या फायनान्शियल इयरमध्ये कंपनी जी आहे म्हणजे इने पास्ट लॉस जो आहे हा पास्ट लॉस हा अगेन्स्ट करंट और पास्ट जो प्रॉफिट आहे यामधून एक्सटेंड केला जातो, भरून काढला जातो. त्याचबरोबर वेल अ कंपनी हॅज इन्कर्ड एनी लॉस इन एनी प्रिवियस फायनान्शियल इयर फेलिंग आफ्टर कमिन्समेंट ऑफ कंपनीज अमेंडमेंट ॲक्ट 1960, then the lower of the following two amount should be set up: the amount of the loss, the amount of depreciation provided for the year of those year. एखाद्या वर्षी कंपनीला नफा जर झाला नाही तर नेक्स्ट इयरच्या नफ्यामधून लॉस आणि डिप्रिशिएशन जे आहे याची प्रोव्हिजन यामध्ये केली जाते. द अमाऊंट शुड बी सेट अप अगेन्स्ट द प्रॉफिट ऑफ द कंपनी फॉर द इयर फॉर विच डिव्हिडंड आर proposed to be declared or paid, or second, the profit of the company for any previous financial year or year arrived up at after providing for depreciation. Third one, both. 5 नंबर आहे exception from depreciation. The central government may, in the public interest, allow any company to pay dividend out of current or past profit without making provision for depreciation. Exception from depreciation. The central government may, in the public interest, allow any company to pay dividend out of current or past profit without making provision for depreciation. या संदर्भात आपण चर्चा केलीच की एक्सेप्शन जे आहे डेप्रिशिएशनच्या संदर्भामध्ये करंट इयर पास्ट इयरमध्ये जर नफा जर झाला असेल तर या नफ्यातून विदाऊट डेप्रिशिएशनचे प्रोव्हिजन करण्यापूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे हे डिव्हिडंड देण्याची परवानगी या ठिकाणी देऊ शकता. नेक्स्ट वन आणि लास्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट टू रिझर्व. प्रॉफिट झाल्यानंतर अनेक प्रकारचे रिझर्व हे रिझर्व अकाउंटात ट्रान्सफर केले जातात जेणेकरून पुढील कालावधीमध्ये जे विभिन्न प्रकारचे जे रिव्हेन्यूज आहेत हे भरून काढणे यासाठी याचा वापर यामध्ये केला जातो. विभिन्न प्रकारचे एक्सपेन्सेस भरून काढण्यासाठी याचा वापर केला जातो. द करंट प्रॉफिट ऑफ अ कंपनी अराइव्ड ॲट आफ्टर प्रोव्हाइडिंग फॉर डेप्रिशिएशन कॅन बी अप्लाइड फॉर द पेमेंट ऑफ डिव्हिडंड ओनली आफ्टर ट्रान्सफर टू रिझर्व सच अ पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट नॉट एक्सिडिंग 10% as may be prescribed by the central government. After the commencement of the Companies Amendment Act 1974, a company is required to transfer a prescribed percentage of its profit to its reserve before declaring dividend. However, this is no bar on a company to voluntarily transfer a higher percentage of its profit to the reserve in accordance with such rules as may be made by the central government. In this context,
according to the transfer to reserve rule 1984 as formed by the central government, auditing RB prescribed rate of profit to be transferred to reserve. यामध्ये 1994 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे यांनी रेट ऑफ प्रॉफिट जो आहे याच्या प्रॉफिटमधून जे रिझर्व ट्रान्सफर केले जातात त्याचे रेट ठरवलेले आहे. पर्सेंटेज ऑफ रेट ऑफ प्रपोज डिव्हिडंड लेस दॅन 10%. 10% त्यामध्ये डिव्हिडंड असावा लेस दॅन. मिनिमम पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट टू बी ट्रान्सफर टू रिझर्व. जर 10 ते 12.5% जर डिव्हिडंड दिलं असेल तर 2.5% अकाउंट रिझर्व अकाउंटला मनी ट्रान्सफर केलं जातो. 12.5 ते 15% असेल डिव्हिडंड तर 5% अमाऊंट रिझर्वला ट्रान्सफर केली जाते. 15 ते 20% डिव्हिडंड असेल तर 7.5% अमाऊंट रिझर्व डिव्हिडंडला ट्रान्सफर केली रिझर्व अकाउंटला ट्रान्सफर केली जाते. आणि अबाव 20% जर टॉपिक असेल तर 10% अमाऊंट ही रिझर्व ट्रान्सफर केली जाते. रेट ऑफ डिव्हिडंड जो आहे हा 10%पेक्षा कमी देऊ नये अशा प्रकारची सूचना जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे हे यामध्ये कंपन्यांना करत असतं. यानंतर जो नवीन जो पार्ट आहे इन्व्हेस्टिगेशन आपण नेक्स्ट लेक्चरला सुरू करणार आहोत. धन्यवाद.